नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बघूया. चला सोम आणि आकाश, या आकाश बाला ये ना. मालिकावीर काय छगन पाटील. आकाश आहे आकाश, आकाश आणि सोम. रुपेश देवकर सिरीज जेली तुझी हाय. लाल स्कूटी ये. जितेश पाटील आणि समर्थ ही सलामी जोडी आपण पाहतो. आणि पहिलं षटक घेतात वरुण. मला तर मॅच दिली का नाही वरुणला? तर काय वरुण आलेत ना, वरुणला तर द्या. सोम सोम आलेत ना, वरुण खेळत आहेत. आकाश मात्रे कुठे आहेत? सामन्याला होते सुरुवात. सेकंड सेमी फायनल. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता, पण वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने खातो घडलं जातं ते ओम साई संघाचा आपण पाहतोय. प्रवीण देवकर साहेबांचा संघ आपण पाहतोय. ओम साई स्वीप चालला, जवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमा पार चौकार. एक बॉल 5 आणि हा स्वीपचा अजून एक चांगला फटका. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. जितेश पाटील बघा जबरदस्त बॅटिंग करत असताना. विक्की देवकर बघा या मैदानाचे राजा. फुलटॉस, बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावा मिळतील 7. येणारा चेंडू फ्रीट. धावा धापल कधी बघा. याच ओम साई संघाने 96 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या? दर्शित 11च्या विरुद्ध. दर्शित 11चे कॅप्टन सध्या आमच्या बाजूला आहेत, त्यांनीच आठवण करून दिली. संदेश म्हात्रे. प्रवीण देवकर साहेब या संघाचे पुरस्कर्ते. ओम साई 11 दुसऱ्या बाजूला प्रवीण देवकर यांच्याकडे सलग 3 षटकार मारले तर 2000. हाही चेंडू उंच गेलाय. सलग तिसरा षटकार आलाय जितेश पाटीलच्या बॅट मधून. लावला आणि सलग 3 षटकार आलेत. परत कंटिन्यू का? ओके. प्रवीण देवकर काय आलं? 3 बॉल 24. जसं सर नाही 18 बघितल्या 3 बॉल मध्ये, आता 24. वेदांत पाटील बघा किती वेगाने आले. 3 6 ला 3000. प्रवीण देवकर यांच्याकडनं आतापासून. ओके नाही आता बसून
25 धावा 4 बॉल मध्ये आलेत. वरूनचं षटक थोडस मागडे SK11 संघाडी. डॉट बॉलची ती समाप्ती. समर्थ कडू स्ट्राईक एंडला आहेत. डॉट बॉल आलाय. चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. बॉलिंग सुद्धा चांगली करतात. स्वीप करण्याचा प्रयत्न त्रिफाचित झालेले आहेत. पहिला धक्का लागत असताना ओम साई 11 टीमला. बघा छगन पाटील डिस्टर्ब करू नका राकेश म्हात्रे यांना, अन्यथा कारवाई होईल तुमच्यावर. 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. बॉलिंग करण्यासाठी आलेत नयन पाटील. क्या बात आहे. नयन पाटीलचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 26. लॉंग आपला बघा ओमकार पाटील उर्फ अनंत पाटील. नयनचं स्वागत सिक्सरने केलंय. जितेश पाटीलने ठोकलाय सिक्सर. दुसरा बॉल द्या. वेळ कमी आहे ना. दोन ओव्हर कुठे झालेत. दुसरीच ओव्हर आहे ना. 32 धावा झाल्या. 32. नवीन घ्या. ठेवा ठेवा जमा ठेवा. बत्तीस धावा झालेले आहेत. नयन हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. जितेश पाटील ऑन फायर. चौकार.
36 धावा झाल्या तरी 36 मधल्या 33 धावा जितेश पाटीलच्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना ओम साई 11 प्रवीण देवकर पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. इथे सिंगल मिळाली जितेशच्या खात्यामध्ये. कबसला क्षेत्ररक्षक बब्याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. हे यज्ञेश शेटला भेटा, इकडे येऊ नका आता लहान मुलांनी. सबका हिसाब मिलेगा. साईडला शफल झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवलंय. पियुष आल्या आल्या चौकारने खातं उघडतायत. जितेशने बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. सत्तेचाळीस धावा. वरूनचा पुढचा बॉल हा वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. बाबूराव शेठ प्रतिष्ठान संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. तिसऱ्या ओव्हर मध्ये 54 धावा.
आणि जितेश पाटीलचं अर्धशतक पूर्ण होतंय. जोरदार टाळ्या होत्या जितेशसाठी. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे जितेश पाटील. 11 बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. संघाची धावसंख्या 58. छगन पाटील तुम्ही लावा काहीतरी 50 ला. इथे सिंगल मिळाली. 59 मधल्या 51 धावा जितेश पाटीलच्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली. पियुष का शांत राहतील. पियुषच्याही बॅट मधून सिक्सर आलाय. ते अर्धशतकासाठी वाईट आणि चौकार. वरून चला 70 धावा दिल्या. वरूनचंही अर्धशतक पूर्ण झालंय. वरूनने 54 धावा दिल्या आहेत. त्यात 6 ऍड होतील का अजून. नाही यज्ञेश बघा नाही थांबलेत. 2 षटकात वरूनने 56 धावा दिलेल्या आहेत. नो बॉल शॉर्ट रन आहे बघा. पियुषची का. चला मग एक कमी होईल ना आता. 55. 2 षटकात 55 धावा वरूनने खर्च केल्यात. आणि 3 षटकात ओम साई 11 संघाच्या धावसंख्येमध्ये 71. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे ट्रॉफी आपण पाहतोय श्री हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री मधुकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य कीर्ती मधुकर पाटील यांच्याकडून. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी तुम्ही पाहतायत स्वर्गीय अंबो अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री अनंत अंबो म्हात्रे यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गीय बैराम पाटील व अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल बैराम पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अशोक पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी शूज आहेत ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडनं. निलेश म्हात्रे राकेश म्हात्रे अनिकेत म्हात्रे प्रतिष्ठान यांच्याकडनं मोफत पाण्याची व्यवस्था. मुक्ता डेव्हलपर्स यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. नगरसेवक बाबाजी बाराम पाटील व आकाश बाबाजी पाटील यांच्याकडनं फायनलिस्ट टीमसाठी 5-5 हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे. रोहिदास लक्ष्मण म्हात्रे शरीदास किसन म्हात्रे मनीष गंगाराम पाटील रुपेश केशव म्हात्रे शिरीष वसंत पाटील फुलाजी पाटील साजन तुळशीराम म्हात्रे नवनाथ तुळशीराम म्हात्रे तेजस करशन म्हात्रे बबन शिवा मडवी आणि निराज संतोष देवकार. फर्स्ट एड बॉक्स आपण बबन शिवा मडवी यांच्याकडनं. या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि 3 षटकात धावा झाल्या ते 71. 4थ्या षटकात आलेत राकेश म्हात्रे. वैकुंठ देवकर साहेबांचं आगमन झाले व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत. सुक्रिया पाटील साहेबांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. वरून पोचलेत राकेश म्हात्रे आधी का आले नाही. कारण 71 वरती विकेट बघा. राकेश किती खुश आहेत बघा ना. जितेशची विकेट त्यांना हवी होती ती 71 वरती मिळाली. पंढरी म्हात्रे यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत.
जितेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग. सेमी फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक. संदेश देवकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. ओम साई संघाची धावसंख्या 71 वरती 3. राकेश मात्रे कमबॅक करेल का? तनिष मैदानात आले आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. सिक्सर. डॉट बॉल. आज भारत न्यूझीलंड विश्वचषक फायनल मॅच अहमदाबाद मध्ये, जिथे 2023 चा विश्वचषक आपण गमावला, तरी फायनल तिकडेच ठेवली परत. दुसरी मैदानं नाहीत ना, मुंबई आहे. कव्हरच्या वरून खेळायचं होतं. झेल थोडासा कठीण होता. 2 धावा इथे मिळालेत. इथे 2 मिळतील. '81 81 धावा झाल्या. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. स्वीप ला जवाब फटका बघा. यज्ञेश माडवी काय करतील आता? '87 धावा झाल्यात बघा. तनिष मात्रे या प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडे खेळाडू आहेत. बॉलिंग पण करतात, बॅटिंग करतात, आणि त्याचमुळे जास्त बोली लागली. यश पाटील श्याम चौधरीला बक्षीस कधी देणार? गोलंदाजी करण्यात आलेत ओमकार उर्फ बाला. 87 धावा झालेल्या आहेत. लॉस ऑफ 3. हाय स्कोरिंग मॅच. '88 88 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. ओमकार बॉलिंग मार्कवर. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. बॅकहँड एरिया. एक धाव. '89 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 89 धाबा. ओम साई जबरदस्त बॅटिंग. SK11 विरोधात सेमीफायनल 2 मध्ये. फलंदाज बाद झालेले आहेत. बेल्स पडली.
मध्ये अक्षय आता मैदानात दाखल झालेत. व्हॅकेंट एरियामध्ये बॉल गेला होता, तिथे 2 घेतले असते कदाचित विकेट राहिली असती. तनिषला माहिती होतं. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पंचांनी नो बॉल घोषित केला. मात्र फायनल फिल्डिंग बघा, जबरदस्त फिल्डिंग जतीन मात्रे. काय नवीन नाव आहे का? यज्ञेश काय आता, चौकार का षटकार? चौकार. बॉल दिसत नाही संध्याकाळी. करण करण यज्ञेशला या टायमाला बॉल दिसत नाही. 95 आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये शतक पूर्ण झालेलं आहे. ओमसाई मोठी देसाई प्रीमियर लीग मधल्या पहिल्या 100 धावा, 101 धावा झालेल्या आहेत. नाही संदीप भाने बघा, एक बॉल बाकी आहे. 101 आयर घातलाय. 101, 151. हाही फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. यत्नेश तर नाही पोहोचणार, मात्र बॉल पोहोचेल. आणि श्याम चौधरी खुश आहेत कारण धावा झाल्यात 105. एकशे 5 धावा. या अगोदर 96 सुद्धा कुठल्या होत्या. एकशे 5. आकाश मात्रे मगाची मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. तुमचे कुठे फ्रेश व्हायला गेलते का? नाही, या मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. वैकुंठ देवकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण आकाशला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या वैकुंठ देवकर साहेब. वेदांत काय करायचं आता? 105. एकशे 5. एकशे 5 धावा बघा धावपलकावरती. जितेश एक ओव्हर वाढून द्यायचे का अपोजिट टीमला? आता 6 ओव्हर मध्ये 105. मोरेश्वर अँड टीम त्यांचे कौतुक. यज्ञेश पडवी बघा 105. नाही, मोरेश्वरची टीम आमच्या मागे का उभी राहिली बाबा? यज्ञेशला जाऊन भेटा तिकडे. दर्शित कुठे असतील तर या.
पप्पा शोधतायत तुमचे, लवकर. दर्शित 105 धावा. ओम साईने या अगोदर 96 धावा सुद्धा कुठल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. बाबूराव शेठ प्रतिष्ठान संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. टाइम लावू, लक्षात घ्या, फास्ट घ्या. 4:34 झालेत. दशरथ सर, संदीप भाने कुठे आहेत? दर्शित कुठे असेल तर लवकर या प्लीज. दर्शित, दर्शित लवकर या. दर्शित बघा किती धावत आलेत वेगात. या दर्शित धावा. तनिष आलेत बॉलिंग करण्यासाठी. विकी आणि वरुण ही जोडी पाहत आहेत. चला चला मॅच सुरू करा लवकर. 4:34-35 झालेले आहेत. करण काने जसं काही ब्रेक घेतला तसं काही मॅचेस लवकर संपणार होत्या. एक मॅच अजूनही बाकी, 4:35 आणि ही इनिंग 6 वाजतील. यदेश मडवींना ब्रेक हवा होता ना, कायमचा ब्रेक दिला आता. तेजस मात्रे आणि स्वप्नील पाटील डायगर यांच्याकडे जे 2,000 रुपये होते जितेश पाटीलला अर्धशतकासाठी ते आमच्याकडे जमा आहेत. ते आम्ही मॅच झाल्यावर देऊ. 5 धावा. पहिला चौकार आलाय वरुणच्या बॅटमधनं. भागातले कृष्णा बघा 9 सेकंडला आहेत. विकी दादा डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आल्याने बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर आलाय षटकार. हा चांगला बॉल होता. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूमध्ये 11 धावा तनिषने खर्च केल्यात. 106 धावा चेस करायचे आहेत. तनिष फटका जबरदस्त आहे. बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सतरा धावा आल्यात 5 बॉल मध्ये. म्हणजे सुरुवात चांगली गेली. SK11 चेक करायचं का? बॉलर्स मध्ये आले का? ओके, हा मी चेक करतो ना आता. वाईट आहे, वाईट भरपूर बाहेर आहे. अठरा धावा झालेत. त्यामध्ये काही अजून ऍड होतील. तनिषने तब्बल 22 धावा दिलेत पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आले आहेत. मस्ती बॉय हार्दिक आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आलेले आहेत.
कन्हैया काय करतायत? डॉट बॉल. हार्दिक. धावसंख्या 23. 106 धावांचा पाठलाग करत असताना SK11 ओमसाईच्या विरोधात. हा वाईड आहे. नो बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. एकूण धावा मिळतील 7. संपूर्ण मोठी देसाई प्रीमियर लीग संपली मात्र मयुरेशला बॉल सुद्धा बघायला मिळाला नाही. बॅटिंग तर दूरचीच नाही, फिल्डिंगला होते, बॉल नाही आला ना त्यांच्याकडे. 2027 मध्ये येईल. कन्हैया स्ट्राईकला जा आणि 6 मारा. धावा झाले 31. मगाशी इथे राकेश मात्रे सांगत होते 70 70 60 70 पर्यंत थांबा. 70 तर 4च ओव्हरमध्ये चेस झाल्या असत्या. त्या पद्धतीने सुरुवात झाली. हाही फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. वरुण पाटील ऑन फायर. सिक्सर. एकशे 6चा पाठलाग करत असताना 37 धावा 9 चेंडूमध्ये झालेले आहेत. आणि अजूनही बघा पॉवर हिटर यदेश मडवी येणं बाकी आहे. वाईड आहे. तुम्हाला देऊ का कॉमेंट करायला? मोऱ्याची गँग का? मोरेश्वर शेट आहेत कुठे तुमचे? 38 धावा झालेल्या आहेत. इथे विकेट 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 वरूनची मिळाली आहे. 32 धावांची इनिंग इथे समाप्त झाली आहे. मस्ती बॉय हार्दिकने घेतली विकेट. बत्तीस धावांची इनिंग इथे समाप्त झाली वरूनची. चांगली बॅटिंग केली. जरी 106 धावांचं टार्गेट असेल फुलटॉस. सीमा पार चौकार. एक बॉल बाकी अजून. 42 धावा झालेत बघा. नाही फटके सहज खेळतात ना राकेश मांद्रे. फेवरेट फटके आहेत. एक बॉल बाकी. 11 बॉलमध्ये 42 आलेत. काय सुरुवात केली SK11 ने.
आणि आता विकेट डोक्यात आहे. ब्राऊने झेल टिपलाय. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त. 42 वरती 2. SK11. दोन षटकात 42 आलेत. 18 बॉल मध्ये 64 अजूनही करायचे आहेत. वरून जर थांबले असते तर अशक्य नव्हतं. कन्हैया स्ट्राईक एंडला आहेत. 2 सेकंडला ओमकार. कन्हैया खोकार शिकारी एरिया के. तनिष आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 17 बॉल 64 अजूनही करायचे आहेत. अजय खुकार शिकारी. विक्की मैदान के अंदर है, कुछ भी कर सकते हैं. मार विकी मार. विकी असं वाटतं की टेस्ट खेळत आहेत. पॉवर नाहीये ना. रिटायर्ड होऊ शकता तुम्ही. 3 बॉल डॉट गेलेत. विकी कधी धावणार आता. मार विकी दा मार. चार चेंडू डॉट टाकले बघा तनिष. विकीने मारलाय चौकार. 4 बॉल डॉट आल्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आलाय. चला विकी, मी मगाशी सांगितलं ना पॉवर कमी आहे. मयुरेश मात्र थोडेसे नाराज झालेत. क्या बात आहे. मोठी देसाईचे वंडर बॉय यज्ञेश मडवी. रातो के कातिल. यज्ञेशचे बघा पहिल्याच बॉलवरती षटकार मारला तर अजय मडवी यांच्याकडनं 5000 500. 46 धावा झालेले आहेत. 60 हवेत का अजून. मयुरेश यांच्याकडनं 200 स्पेशल गिफ्ट. मयुरेश कमीत कमी 1000 लावा. 700 तर बिगारीची किंमत आहे. दशरथ पाटील नेहमी सांगतात. आता 1200 आहे का. 12 बॉल 60 ची गरज आहे. म्हणजे 12 बॉल मध्ये 10 षटकार मारायचे. मारतील नाही. यज्ञेश आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. पियुष हे चीटिंग आहे. पियुष नाही. वेदांतला किती आतुरता होती बघा. वेदांतने सुद्धा षटकार मारला तर अजय मडवी यांच्याकडनं 500 आहेत. नाही म्हणजे वेदांतला वाटलंच होतं की यज्ञेश बाहेर येणार आहेत. इतक्या रेडीमध्ये होते ते. या जाऊ दे चला काय नाही. आता आपल्याला आराम सुद्धा पाहिजे. मॅच थोडीशी आता एकतर्फी झाली कारण की पहिला बाबुराव शेठ प्रतिष्ठान संघ फायनल मध्ये. आता इथून असंच चित्र दिसते की ओम साई प्रवीण देवकर पुरस्कृत. म्हणजे प्रवीण देवकर सुद्धा खुश असतील.
वेदांत कमीत कमी षटकार मारा, 500 भेटतील. सामना थोडासा एकतर्फी. 105 धावांचं डोंगर. वाईट बॉल. सुरुवात ज्या प्रकारे वरुणने केली होती असं मजा आली थोडी 2 षटकांमध्ये. आई वाईट आहे. 2 सलग वाईट आलेत. 51 धावा झालेल्या आहेत. 70, 75, 80 हे टार्गेट चेस होण्यासारखं होतं. आता 20-25 धावा जास्त आल्या तनिषने ज्या मारले. टू गो. पिचच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाबूराव शेठ, प्रतीश शान ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. आकाश म्हात्रे आणि कंपनीने आता जितेश पाटील आणि कंपनी सुद्धा रेडी झाले फायनलच्या दिशेने. आरामात फेका, पियुषला दुखापत होईल. फायनल मॅच बाकी आहे. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. इथे बॅटची एज लागली होती. नाही, वेदांची हाईट बघा काय आहे का, 1 बाउन्स वगैरे काय. वेदांत रिव्ह्यू घ्या. लास्ट ओव्हर प्रिन्स मात्रेला भेटेल का, आणि भेटली आहे. प्रिन्स मात्रे आहेत का, करा तुम्ही, करा 1 ओव्हर करा. काय काय नाव आहेत, संबाटा, फ्रीज. सध्या फ्रीज नाव तरी कोणी ठेवलं. टोपण नाव आहे का. नाही, गरमीमध्ये ठीक आहे. आवडीने बोलतात, क्या बात आहे. यॉर्कर किंग बघा, मोतीराम भोईर म्हणजे वाकलनचे. प्रिन्स मात्रे बघा, टोपण नाव मोतीराम भोईर, डायरेक्ट बुंदा. वेदांतला 500 मिळतील का. नाही तर जेल घेऊन बाहेर जायला लागेल ना, तेव्हा मिळतील. जतीन, आता 3 झाले. वेदांत बघा, 500 रुपये होते अजय मडवीकडे एका षटकाराला. बॉल गेला नाही. बॉल बरोबर दिलेत का तुम्ही दुसऱ्या डावात. मयुरेश मात्रे कोमात. जाऊ दे बाबा चौकार. 1 बॉल शिल्लक आहे शेवटचा. हा बोल. अक्षय मात्रे यांच्याकडे बघा, हेलिकॉप्टर 6 मारला तर 500. कसाही मारा, षटकार मारा कसा तरी. आणि याबरोबरच ओम साई 11 संघ पोचलाय मोठी देसाई प्रीमियर लीगच्या थेट मेगा फायनल मध्ये.
प्रवीण देवकर पुरस्कृत म्हणजे एका